हॅलो एव्हरीवन. तर सगळ्यांचं स्वागत आहे प्रवीण सर एज्युकेशनल वर्ल्डमध्ये. तर आज आपण बघणार आहोत मराठी फर्स्ट भाषा का क्वेश्चन पेपर, जो की असणार आहे 10वीसाठी SSCसाठी. उद्या जो आपला मराठीचा मराठीची जी पेपर होणार आहे, त्यासाठी हा क्वेश्चन पेपर खूप महत्त्वाचा आहे. तर याच्यासाठी वेळ आपल्याला 3 तास दिलेला जाणार आहे आणि एकूण मार्क्स 80 मार्काचा हा पेपर असणार आहे. तर चला तर मग बघूया SSCचा मराठीचा क्वेश्चन पेपर. तर इथे काही आपल्याला सूचना दिल्या जातील त्या आपण वाचून घ्यायच्या आहेत. त्यानंतर विभाग 1 गद्य. तर गद्यमध्ये आपल्याला काय विचारलं जाईल ते आपण पाहू. तर क्वेश्चन फर्स्ट उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. तर इथे तुम्हाला उतारा दिला जाईल, त्याच्यानुसार आपल्याला खाली दिलेल्या चौकटी किंवा खाली ज्या काही कृती दिल्या जातील त्या आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. तर पहिला क्वेश्चन आहे चौकटी पूर्ण करा. तर चौकटी पूर्ण करा हे 2 मार्कासाठी आहे, ते तुम्ही पाहू शकता. त्यानंतर इथे तुम्हाला एक उतारा दिला आहे, तो तुम्ही वाचून घ्या आणि खाली जे तुम्हाला आकृतिबंध दिला आहे तो आहे 2 मार्कासाठी. त्यानंतर तुमचं सोमत लिहायचं आहे, जे की असणार आहे 3 मार्कासाठी. हे सगळ्यांनी कंपल्सरी लिहायचंच आहे. त्यानंतर क्वेश्चन उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. जसं की आपण पहिला उतारा आपण वाचला आणि त्याच्यानुसार कृती केली, तसंच देखील हा उतारा असणार आहे. तर इथे देखील आकृती पूर्ण करा 2 मार्कासाठी असणार आहे, ते तुम्ही पाहू शकता. आणि खाली उतारा आहे, तो देखील तुम्ही वाचू शकता आणि त्याच्या आधारे आपण त्याचे आन्सर हे सॉल्व करणार आहोत. तर नावे लिहा आहे 2 मार्कासाठी. सोमत विचारलं जाणार आहे 3 मार्कासाठी. त्यानंतर आहे अपठित गद्य. तर अपठित गद्यमध्ये आपल्याला उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. इथं तुम्हाला चुकीबरोबर ते ओळखायचं आहे आणि विधान लिहायचं आहे, जे की असणार आहे 4 मार्कासाठी. तर खाली उतारा दिला आहे, तो तुम्ही पाहू शकता. त्यानंतर विधाने पूर्ण करा 2 मार्कासाठी. त्यानंतर दुसरा विभाग, जो की आहे पद्य. क्वेश्चन दुसरा कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. तर कृती करा असणार आहे 2 मार्कासाठी. तर इथे देखील तुम्हाला एक कविता दिली जाईल, त्याच्यानुसार तुम्हाला कृती करायची आहे. तर इथे पाहू शकता एक कविता आहे. तर याच्यानंतर तुम्हाला शब्दसमूहांबद्दल समजलेला अर्थ, जो की आहे इथे 2 मार्कासाठी विचारला आहे. त्यानंतर खाली तुम्हाला ज्या कविपंक्ती आहेत, ज्या कवितेतील ओळी आहेत, त्यांचा तुम्हाला अर्थ लिहायचा आहे. काव्यसौंदर्य येणार आहे 2 मार्कासाठी. त्यानंतर हा क्वेश्चन कंपल्सरी येतो. तर क्वेश्चन खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा. कोणतेही इथे 2 कविता दिल्या जातील, त्यापैकी एक कोणतीही उचलायची आणि त्याचे कवयित्री लिहायचं आहे, जो की असणार आहे 1 मार्कासाठी. कवितेचा विषय लिहायचा आहे, जे असणार आहे 1 मार्कासाठी. आणि कविता आवडली किंवा न आवडण्याची कारणं लिहायची आहेत, ती असणार आहे 2 मार्कासाठी. आणि रसग्रहण, जे की असणार आहे 4 मार्कासाठी. हे खूप महत्त्वाचं आहे. 4 मार्क तुम्हाला रसग्रहण देऊ शकतं. त्यानंतर विभाग तिसरा, जो की आहे स्थूलवाचक. तर स्थूलवाचकमध्ये तिसरा, खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. खाली तुम्हाला 3 कृती दिलेल्या आहेत, त्यापैकी तुम्हाला कोणत्याही 2 कृती सॉल्व करायच्या आहेत, जे की असणार आहे 6 मार्कासाठी. चला तर मग पुढे बघूया. विभाग चौथा, भाषा अभ्यास. तर भाषा अभ्यासमध्ये आपल्याला व्याकरण येणार आहे. तर व्याकरण म्हणजे समास येणार आहे, समासाचे नाव. त्यानंतर शब्दसिद्धी देखील विचारले जाणार आहे. त्यानंतर वाक्यप्रचार, त्याचा वाक्यप्रचाराचा अर्थ सांगायचा आहे आणि ती वाक्यात उपयोग देखील करायचा आहे. त्यानंतर भाषिक घटकांवर आधारित कृती, ज्याच्यामध्ये आपल्याला शब्दसंपत्ती विचारली जाणार आहे 1 मार्कासाठी. त्यानंतर समानार्थी शब्द 1 मार्कासाठी विचारले जाऊ शकतात. त्यानंतर वचन, जे की असणार आहे 1 मार्कासाठी. इथे तुम्हाला दुकानदार हा एक शब्द दिला आहे आणि त्याच्यापासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत. असाच क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो उद्या, जो की असणार आहे मराठीच्या पेपरमध्ये. तर इथे तुम्हाला करेक्ट शब्द ओळखायचा आहे. विरामचिन्ह देखील येणार आहे, पारिभाषिक शब्द. हे जर तुम्ही करून गेलात तर तुम्हाला 14 ते 16 मार्क्स मिळून जातील. त्यानंतर विभाग 5वा, उपयोजित लेखन. तर उपयोजित लेखनमध्ये काय आहे, क्वेश्चन 5 खालील कृती सोडवा. पहिला आहे पत्रलेखन. तर पत्रलेखन आहे 6 मार्कासाठी.
तर पत्रलेखन इथे दिलं आहे, पाहू शकता तुम्ही. त्यानंतर पत्रलेखनला आपल्याला सारांश लेखन देखील और आहे. पत्रलेखन किंवा सारांश लेखन दोन्हीपैकी एक करायचं आहे, जे आहे 6 मार्कासाठी. तर इथे खाली आपल्याला काही कृती दिलेल्या आहेत, 3 कृती. त्यापैकी आपल्याला 2 सोडवायच्या आहेत. इथे बघू शकता खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा, जे की असणार आहे 10 मार्कासाठी. एक आहे जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन. या 3 पैकी तुम्हाला कोणत्याही 2 कृती सॉल्व्ह करायच्या आहेत. 5-5 मार्कासाठी आहे. चला तर मग पुढे बघूया. तर ईमध्ये काय आहे, खालील लेखन प्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा. आता खाली काही कृती दिल्या जातील, त्यापैकी आपल्याला एक कृती सॉल्व्ह करायची आहे, जे की आहे 8 मार्कासाठी. तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रसंग लेखन दिलं जाऊ शकतं किंवा आत्मकथन लिहायला दिलं जाऊ शकतं किंवा वैचारिक लेखन देखील असू शकतं. तर असाच उद्याचा पेपर येणार आहे. तर हा पेपर जर तुम्ही सॉल्व्ह केला, जसं की व्याकरणचा पाठ असेल, उपयोजित लेखन असेल, ते तुम्ही खूप छान रीतीने उद्या तुम्ही लिहू शकता. आणि हे तुम्ही जर 2 विभाग जर केले, तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स पडण्याची पॉसिबिलिटी वाढते. तर चला तर मग उद्याच्या पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय एव्हरीवन. आणि जर तुम्हाला हे PDF पाहिजे असेल तर आपला प्रवीण सर एज्युकेशनल वर्ल्ड या नावाने जो व्हॉट्सअप चॅनल आहे, त्याला तुम्ही फॉलो करून घ्या. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. चला तर मग बाय बाय एव्हरीवन.